परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा. टेलिफोनवर आणि सांग तिथे जे जे आहेत ज्यांनी हे कृत्य केलंय त्या सर्वांना अटक कर, नाहीतर मी हटत नाही. त्याने शेवटी माझ्या आग्रहास्तव खालती डीसीपीला फोन केला आणि ताबडतोब जे आरोपी आहेत त्यांना पकडा असा आदेश दिला. आणि आज सकाळपर्यंत 10 आरोपींना पकडण्यात आलं. असं काम करावं लागतं. इथे पाहिजे आंबेडकर, इथे नाही पाहिजे. आमदार खासदार होणार नको, काम करणारा माणूस पाहिजे हे लक्षात घ्या. आणि आता या इथं अनेक अफवा उठवतील, अनेक प्रकारचे प्रचार करतील, खोट्या नाट्या बातम्या सांगतील. आनंदराव बसले, आनंदरावने पैसे घेतले, हे करतो. तुम्हाला एक सांगतो, आनंदराव आंबेडकर हा बाबासाहेबांचा नातू आहे. त्याने त्या मुंबईमध्ये, हे तर इकडे तरी जमिनीला किंमत नाही, मुंबई सारख्या ठिकाणी 12 एकर जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला मिळावी म्हणून आंदोलन केलं. आणि ह्या हरामखोर काँग्रेसवाल्यांनी, तेव्हा मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर आणि पृथ्वीराज चव्हाण हा मुख्यमंत्री होता त्या काळात, या लोकांनी काय केलं, मी ऐलान केलं, तुम्ही जर आम्हाला देणार नसाल तर आम्ही घुसून त्याचा ताबा घेऊ. त्या काँग्रेसवाले काय करावं, त्यांनी AK-47 घेऊन रॅपिड ऍक्शन फोर्स चारी बाजूने सर्कल केलं. त्याने SRP लावली. मुंबई पोलीस दलाच्या 3 तुकड्या अशा आडव्या लावल्या जेणेकरून आंदोलन करते घुसून आहेत. परंतु आमचा निश्चय पक्का होता, आमची ताकद मजबूत होती आणि लाखो लोकांसहित 6 डिसेंबर 2011ला तिथे आम्ही हिंदू मिलचा दरवाजा तोडून आत घुसलो. आणि 24 दिवस ती हिंदू मिल 12 एकरचा प्लॉट माझ्या ताब्यात होता, सरकारी प्लॉट. तिथं त्या हिंदू मिल म्हणजे NTC म्हणून नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन, त्याने माझ्या विरुद्ध हायकोर्टात दावा केला. तिकडे जज दाऊद होता, त्याने काय उत्तर काढले, अरे आज त्या माणसाने जबरदस्तीने ताबा घेऊन ती हिंदू मिल घेतली, उद्या सचिवाला घ्या, उद्या त्याच्यावर ऍक्शन घेणार की मुंबई पोलीस, असं म्हणाले. आणि मुंबईच्या पत्रकाराने त्यावेळेच्या मुंबईच्या कमिशनरला विचारलं, अरे तुझ्याकडे AK-47 घेऊन रॅपिड ऍक्शन फोर्स होता, तुझ्याकडे SRP होती, तू का नाही त्याचा उपयोग केलास, का नाही फायरिंग करून त्याला हटवलंस. तर काय म्हणाला माहिती तुमच्याबद्दल, आंबेडकरी समाजाबद्दलची रिॲक्शन आहे का त्या CPची. तो म्हणाला, त्या आंदोलनामध्ये मी 25-30 लोकांना गोळ्या घातल्या असत्या, परंतु त्या संपूर्ण परिसरातला एकही पोलीस मला जिवंत भेटला नसता. एवढी तुमची ताकद आहे. आणि त्या 24 दिवसात मग हेच काँग्रेसवाले दलाल माझ्याकडे सारखे येत होते, अरे बाबासाहेबांच्या स्मारकाला तुम्ही 2 एकर घ्या, 4 एकर घ्या, एवढी मोठी जागा कशाला घेताय. तर आज त्या जागेची किंमत 10,000 कोटी रुपये आहे. तुम्ही चैत्यभूमीच्या बाजूला गेला तर तुम्हाला दिसेल, आता ते स्मारक जवळजवळ कम्प्लीट होत आलंय. तर हेच काँग्रेसवाले मला 100, 200, 500 कोटीचा वापर करत होते. त्याला मी लाथ मारलो, 1 इंच कमी नाही घेत म्हटलं. आणि शेवटी मनमोहन सिंग चुकला आणि 31 डिसेंबरला त्यांनी जाहीर केलं की ही जागा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देतो. तर हे इथे चिल्लर राजकारण करणारे 1 कोटी देतो, 2 कोटी घेतो. आनंदराजने 1 कोटी घेतला, 2 कोटी. आणि जो माणूस एवढ्या 100 आणि 200 कोटीला लाथ मारतो, त्यांना हे चिल्लर लोकांना सगळ्या तुमच्या अवकातीप्रमाणे तुम्ही बोलता, कारण तुमची अवकातच तेवढी आहे. त्यामुळं ह्या सर्व अफवांना, या सर्व खोट्या प्रचाराला बळी पडू नका. प्रामाणिकपणे या इथं गॅस सिलेंडरवर 5 नंबरचं बटन दाबून प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ती जर टिकली तर तुम्ही टिकणार आहात, नाही तर तुम्हाला कुत्र्याचं जेव्हा परत इथं या देशामध्ये परत एकदा जगावं लागणार आहे. त्यामुळं माझं आपल्याला सर्वांना आव्हान आहे की या इथं दलाल असतात, आपल्या समाजात पण आहेत दलाल, आपल्या समाजात पण आहेत विकाऊ. त्या सर्वांना, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तांदूळ निवडताना खडा दिसला की तो उचलायचा आणि बाहेर फेकायचा, तसंच समाजातल्या या दलालांना बाहेर फेका आणि प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यासाठी या इथे गॅस सिलेंडर बटन क्रमांक 5 वर बटन दाबून मला
हजारोच्या किंवा लाखोच्या फरकाने विजय केला. आणि मी कसा विजयी होणार हे ऐका. आज मी प्रत्येक गावात जातो, तुमच्यासारखा सर्व आंबेडकरी समाज एकत्र होतो. आज आपली लोकसंख्या 4 ते 4.5 लाख या मतदारसंघामध्ये आहे आणि इथं चौरंगी लढत आहे. येथे 3.5 ते 4 लाख ज्याला मिळतील तो जिंकून येणार आहे. कारण चौरंगी लढत चांगल्या पद्धतीने मतदान घेणार आहे. त्याचबरोबर माझ्या बरोबर MIM आहे, माझ्या बरोबर ते या मुस्लिमांच्या अनेक इतर संघटना आहेत ज्यांनी मला पाठिंबा दिला आहे. की त्यांना माहिती आहे की इतर कोणालाही बुबला पाठिंबा दिला तो निवडून आला तरी उद्या बीजेपी बरोबर जाईल. काँग्रेसवाल्यांचा तर भरोसा नाही. अशोक चव्हाणच्या बापाने 10-20 वर्ष इथं मुख्यमंत्री पद घेतलं, याने 10 वर्षाचा मुख्यमंत्री पद घेतलं तरी बीजेपीत गेला. काँग्रेसवाल्यांचा कोणालाही भरोसा नाही आणि त्यामुळं आज या इथं संपूर्ण अल्पसंख्याक समाजाने ठरवलेलं आहे की आनंदराज आंबेडकरांबरोबर जायचं. उद्या तुम्हाला दिसतील, उद्या 19 तारखेला मोठी मीटिंग सायन्स कोर मैदान अमरावतीमध्ये आहे. न भूतो न भविष्यती अशी ती मीटिंग होणार आहे. आपल्याला माहिती आहे आम्ही तिन्ही भाऊ एकत्र त्या सभेला येणार आहेत. आमचा पुतळा सुजात प्रकाश आंबेडकर सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा विख्यात गायक टीव्ही स्टार जो आपण सतत टीव्हीवर ज्याला बघता तो आदर्श शिंदे, त्याचा ऑर्केस्ट्रा घेऊन त्या कार्यक्रमात येणार आहे. त्यामुळं हा एक वेगळा असा अमरावतीकरांना हा कार्यक्रम अमरावतीच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असं होणार आहे. त्या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हा आणि दिशा कुठे चालली आहे या इलेक्शनची हे तिथून तुमच्या लक्षात येईल एवढं मी सांगतो. आणि उद्या त्यामध्ये आपले MIMचे सर्व कार्यकर्ते सुद्धा शरीक होणार आहेत. आज सुद्धा आमच्या बरोबर ते आले नाही कारण उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी काल चांदूर बाजारमध्ये आमच्या बरोबर MIMचे कार्यकर्ते सुद्धा खांद्याला खांदा लावून फिरत होते. त्यामुळे आपला विजय नक्की आहे. प्रत्येकाने प्रामाणिक मतदान केलं, आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, समाजातल्या प्रत्येक घटकाने, तर हा विजय सुनिश्चित आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि आपली घेतो, माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम.